DJ Moral Stories. गरिबावर पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे गावात खूप पूर आला होता. नद्या ओहळ तुडुंब भरून वाहत होते आणि पूर्ण सोनगड पुराच्या पाण्यात बुडून गेलं होतं. सर्व घरांची अवस्था बिकट झाली होती. गावांमधील संपर्क देखील तुटला होता. ही गोष्ट ह्याच पावसाच्या कहराशी लढत असलेल्या राधाची आहे. आपत्कालीन बचाव गट हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गावकऱ्यांना वाचवत होते, ज्यामध्ये एक 9 वर्षाची राधा देखील असते. राधा उरलेल्या गाववाल्यांसोबत डोंगरावर सुरक्षित ठिकाणी असते. आई, बाबा, माझे आई बाबा. तेव्हा एक अधिकारी येऊन राधाला विचारतात, काय झालं बाळा, तू इतकी रडतीयस का? तुझे आई वडील या पुरामुळे तुझ्यापासून वेगळे तर नाही झालेत ना? हो साहेब, माझे आई वडील माझ्यापासून वेगळे झाले आहेत. आता माहित नाही मी त्यांना कशी आणि कुठे शोधणार. घाबरू नकोस बाळा, जर तुझे आई वडील या पुरामध्ये वाचले असतील तर ते तुला नक्कीच भेटतील, आणि जर नाही भेटले तर मग माफ कर, पण ते तुला सोडून गेले असतील. नाही. बिचारी राधा, तिचं तिच्या आई वडिलांशिवाय ह्या जगात दुसरं कोणीच नव्हतं. तिच्या आजी आजोबांचं देखील काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. राधा आपल्या आई वडिलांना प्रत्येक ठिकाणी शोधत असते, पण ते दोघं तिला कुठेच सापडत नाहीत. थकून हरू राधा एक रात्र रस्त्यावरतीच झोपते. पण काही वेळानंतर खूप मोठा पाऊस येतो आणि राधा भिजून जाते. अरे देवा, पाऊस आला. राधा भिजू नये म्हणून एका झोपडीत निघून जाते आणि ती त्याच झोपडीत राहू लागते. पाहते तर त्या झोपडीत देखील पाणी भरलेलं असतं. पण राधा थोडंसं डोकं चालवून तिथे चारा व लाकडाच्या साहाय्याने झोपण्याची व्यवस्था करते. पुढचे काही दिवस मला ह्याच झोपडीत राहावं लागेल. त्या पुरामुळे आमचं गाव तर उद्ध्वस्त झालं, पण काही हरकत नाही. मी माझ्या बाबांची मुलगी आहे. मी हार नाही मानणार आणि मी प्रत्येक संकटाचा, प्रत्येक परिस्थितीचा न घाबरता सामना करेन. 1-2 आठवड्यानंतर आपले आई वडील परत येतील ही आशा सोडून राधा स्वतःचं मन सांभाळते की तिचे आई वडील आता ह्या जगात नाही येत. ती स्वतःचं उदरवहन करण्यासाठी काम शोधते. तिला एका ठिकाणी काम मिळतं. ते काम जेवण बनवायचं व साफसफाई करायचं असतं. काय गये कार्टे, काय तुझ्या हाताला मुंग्या लागल्यात का? मशीन सारखं फटाफट काम कर, चल आणि नीट साफ कर माझं घर. हो बाईसाहेब. मुसळधार पावसाचा विचार न करता राधा रोज कामाला जाते. ती पैसे जमवून स्वतःच्या शाळेची फीस देखील भरते आणि आपला अभ्यास परत चालू करते. एक दिवस अचानक काम करत असताना तिच्या हातातून एक महागडं शोपीस पडून फुटून जातं, ज्यामुळे मालकीण खूपच रागवते. काय ग कार्टे, हे तू काय केलंस? अगं, तुझे डोळे फुटले बिटले तर नाहीत ना? जे तुला एवढं महागडं शोपीस देखील दिसलं नाही. बाहेर गावावरून आणलं होतं ते. माहित तरी आहे की किती महाग होतं? 50,000चं होतं ते. 50,000 बघितले तरी आहेस का कधी? गरीब दळिद्री कुठली. चल आता निघ इथून, तुझं हे दळभद्री थोबाड घेऊन. पण बाईसाहेब, मी जाणून बुजून काहीच नाही केलं. चुकीने झालेलं असो वा जाणून बुजून, झालं तर तुझ्या ह्या दळभद्री हातांनीच ना. बाईसाहेब, मला कामावरून नका काढू. मला पैशांची खूप गरज आहे. जाऊन स्वतःचा जीव दे, पण आता मला त्रास देऊ नकोस. ह्या प्रकारानंतर मालकीण राधाला धक्के मारून घराबाहेर काढते आणि त्या रात्री तर राधाची चप्पल देखील तुटते, ज्यामुळे तिला अनवाणी पायाने पावसात भिजत भिजत आपल्या झोपडीत जावं लागतं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिच्या झोपडीवरचं छप्पर देखील उडून जातं आणि बिचारी राधा रात्रभर भिजतच असते. ती आपल्या नशिबावर खूपच रडत असते, पण तिच्या अश्रूंना त्या पावसात बघायला
आणि पुसायला कोणीच नसतं. कुठे निघून गेलात तुम्ही आई बाबा? मला ह्या अशा निर्दयी जगात एकटं सोडून. राधा हार मानत नाही आणि ती कचरा उचलून पैसे कमवते. आणि संध्याकाळ होताच गावातील भाजी मंडईत ती भाजीच्या दुकानावर काम करत असते. ती आता भाड्याने छोट्याशा घरात राहत असते. ह्याच प्रकारे काही वर्ष निघून जातात आणि राधा आपलं शालेय शिक्षण पूर्ण करते आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती शहरातील कॉलेजमध्ये जाते. शहरात येताच ती चहाच्या टपरीजवळ जाते आणि तेव्हा चहावाले काका तिला विचारतात, अरे बाळा, कुठे जायचं आहे तुला? असं वाटतं या शहरात तू नवीन आहेस. हो काका, मला माझं ऍडमिशन करायचं आहे विल्सन कॉलेजमध्ये. तुम्हाला माहित आहे ते कॉलेज इथून किती लांब आहे? त्या तिकडे बघ बाळा, त्या रस्त्याने सरळ गेलीस मग गेल तुझं ते विल्सन कॉलेज. धन्यवाद काका. राधा कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन करून चहावाल्या काकांजवळ परत येते आणि चहा पिते. चहा पिता पिता ती काकांसोबत खूप वेळ गप्पा मारते आणि त्यांना स्वतःबद्दल सर्व काही सांगते. तेव्हा तुझ्या बरोबर जे काही झालंय आणि तू ज्या पद्धतीने त्याला तोंड दिलंस, हे सगळं ऐकून तर मला तुझा खूप अभिमान वाटतोय. ऐक बाळा, तुला जर कामाची गरज असेल ना, तर माझ्याकडे एक चांगलं काम आहे. तुला जेवण बनवता तर येत असेलच ना, तर त्याच्याशी निगडीतच एक काम आहे माझ्याकडे. ठीक आहे काका, मला तर कोणतंही काम चालेल. शेवटी काम तर काम असतं. म्हातारे काका राधाला एका ठिकाणी घेऊन जातात. तिथे एक व्यक्ती त्याची पत्नी आणि मुलासोबत राहत असतो. व्यक्तीचं नाव SK असतं आणि त्याच्या पत्नीचं नाव मनोरमा असतं. त्यांचा मुलगा अंशू देखील राधाच्याच वयाचा असतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट तर ही असते की ते दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. असं असताना देखील तिला स्वतःच्या घरात कामासाठी ठेवून घेतो. नमस्कार SK साहेब, माझं नाव. आम्हाला तुझ्या नावाचं लोणचं नाही घालायचं. गपचूप कामाला लाग. आणि मला सफाई अशी हवीये ज्याने माझं घर मोठ्या महालासारखं चमकलं पाहिजे. माझ्या मेकअपची शपथ. मनोरमा, मी ऑफिसला जातोय. येताना तुझ्यासाठी 3D मेकअपचं किट घेऊन येईन. हो, आठवणीने घेऊन या. ठीक आहे. तुम्हाला तर माहीतच असेल संजू की तुमच्यानंतर मी फक्त आणि फक्त मेकअपवर प्रेम करते. माझ्या मेकअपची शपथ. राधा आता शहरात एका चाळीत राहायला लागते आणि सोबतच स्वतःचं काम व शिक्षण सांभाळत असते. कॉलेजची फीस आणि स्वतःच्या खर्चासाठी राधाला काम करणं खूप महत्वाचं होतं. वेळेनुसार राधाचं फर्स्ट इयर पूर्ण झालं आणि राधा संपूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट येते आणि अंशू सेकंड. ज्यामुळे SK आणि मनोरमा राधाचा खूप द्वेष करू लागतात. एका मोलकरणीला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले. मी कॉलेजमध्ये दुसरा कसा येऊ शकतो? अंशू बेटा, शांत हो. तू काळजी नको करूस. सेकंड इयरला तू नक्कीच कॉलेजमध्ये टॉप करशील आणि हे मी तुला वचन देतो. मी त्या राधाला कामात एवढं गुंतवून ठेवेन की ती एक्झाम द्यायला वेळेत पोहोचू शकणार नाही. काळजी करू नका, सर्व ठीक होईल. माझ्या मेकअपची शपथ. सेकंड इयर फायनल एक्झामच्या वेळेस जाणून बुजून मनोरमा बिचाऱ्या राधाला खूप जास्त काम सांगते आणि ते लोक तिला काम करता करता एका खोलीत बंद करतात. कोणी आहे? प्लीज दरवाजा खोला. मला माझी फायनल एक्झाम द्यायची आहे. प्लीज प्लीज दरवाजा खोला. सर, मॅडम, कोणी आहे? मनोरमा आणि SK जाणून बुजून राधाला खोलीत बंद करतात. पण राधा खिडकी तोडून पळून जाते आणि ती एक्झाम देते आणि ती पुन्हा सेकंड इयरला टॉप करते. ज्यानंतर SK आणि मनोरमा तिला खूप मारतात. नका मारू, नका मारू. खबरदार, जर तू आता कॉलेजला जाशील तर. मनोरमा, तिला इथेच कोंडून ठेव. तशी ही फुटकळ मोलकरणीच आहे ही. शिकून सवरून कोणते दिवे लावणार आहे कोणास ठाऊक. हो, नाही तर काय. माझ्या मेकअपची शपथ. SK आणि मनोरमा राधावर खूप अत्याचार करत असतात
पण एक दिवस राधा काम सोडून शहरातील दुसऱ्या भागात निघून जाते. वेळ निघून जात असते आणि राधा आता एका मोठ्या कंपनीची CEO होते आणि SK व मनोरमा म्हातारे होतात. मग अंशू आणि त्याची पत्नी त्या दोघांना घराबाहेर काढतात. एक दिवस शहरात जेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा कारमध्ये बसून त्या जुन्या ठिकाणाहून जाताना राधाची नजर खड्ड्यात पडलेल्या SK आणि मनोरमावर जाते. ती त्या दोघांना खड्ड्यातून बाहेर काढते. SKचं खूप रक्त वाहत असतं म्हणून त्याला ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. अशा वेळी SKच्या ब्लड ग्रुपचं सॅम्पल मिळणं खूप अवघड आहे. तुमच्यापैकी कोणाचा AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे? डॉक्टर, माझं आहे. राधा SKचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं रक्त देते आणि डॉक्टर बघतात की राधा आणि SKचं ब्लड सॅम्पल मॅच झालेलं असतं आणि त्या दोघांचं रक्ताचं नातं आहे. राधा, तू तर SKची मुलगी आहेस. हे कसं शक्य आहे? माझ्या माहितीप्रमाणे तर SKचा एकच मुलगा आहे. काय? राधा, तर तू आहेस संजयची मुलगी. संजय म्हणजे SKचा पूर्ण फुल फॉर्म संजय कपाडिया आहे, म्हणजे माझे बाबा. SK म्हणजेच संजयला शुद्ध आल्यावर राधा आपल्या बाबांजवळ जाते आणि त्यांना मिठी मारते. आजपर्यंत 15 वर्षाआधी जेव्हा बाप लेक एका पुरामुळे वेगळे झाले होते, आज पुन्हा एकत्र आले. मला माफ कर माझ्या बाळा. मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो. खरं तर अंशू माझा सावत्र मुलगा आहे. तरीही मी त्याच्यासाठी सर्व काही केलं आणि त्याने मला आणि मनोरमाला घरातून बाहेर काढलं. तुला भेटल्यानंतर मला आता असं वाटतंय की माझं जीवन सार्थकी लागलं. त्या पुरामध्ये तुझी आई तर वाचली नाही, पण मी वाचलो आणि या शहरात येऊन मोठा माणूस झालो. पण दररोज मला तुझी आठवण यायची बाळा. बाबा. ज्या पावसाने दोघांना वेगळं केलं होतं तोच त्यांना एकत्र आणतो आणि त्या दिवसानंतर राधा तिचे वडील आणि सावत्र आईसोबत राहून आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात करते.